नमस्कार, मी आहे डॉक्टर स्नेहल कलजी आणि तुम्हा सर्वांचं माझ्या यूट्यूब चॅनलवर खूप खूप स्वागत. एखाद्या घरात जेव्हा मूल असतं, मग ते लहान असो किंवा मोठं, प्रत्येक आईवडिलांना त्यांची खूप काळजी असते, स्पेशली आईना. तर जेव्हा ते मूल व्यवस्थित खात नसेल, जर भाजी वगैरे असं त्यांना आवडत नसेल, तेव्हा आई काय करते, तर तिचं पूर्णपणे असं क्रिएटिव्ह माइंड जागृत करते आणि वेगवेगळे नुस्खे करून, वेगवेगळे ट्रिक्स करून ती त्या मुलाला ते खाऊ घालते. तर कसं, समजा एखाद्याला भाजी आवडत नसेल तर ती काय करते, मग कटलेट्स करते आणि मग फ्राय करून देते, मग किंवा फ्राईड राईसमध्ये भाजी घालून देईल. म्हणजे असे वेगवेगळे ट्रिक्स करून ती शेवटी त्या मुलाला ते खाऊ घालते. पण हे झालं लहान मुलांचं किंवा मुलांचं धरूया. पण मोठ्यांचं काय, आपल्या घरात बऱ्याचदा एखादी अशी व्यक्ती असते जी मोठी तर आहे, समजूतदार तर आहे, केस पण पिकलेले असतात कधी कधी, पण तरीही त्यांना आपल्या आरोग्याबद्दल किंवा आपल्या शरीराची काळजी नसते. तर थोड्यांचा ॲटिट्यूड असा असतो की काय होते ते होऊ दे, आत्तापासूनच का काळजी करायची, नंतरचं नंतर बघू. किंवा ह्याहून पुढचं मी ऐकलेलं आहे कधीतरी की काय होते ते होऊ दे, मी मेलो तरी चालेल पण मी खाऊन पिऊन मरणार. म्हणजे इथपर्यंत, म्हणजे त्यांना खरंच आपल्या शरीराची थोडीही काळजी नसते. पण अशा लोकांना आपण वाऱ्यावर सोडून द्यायचं का? घरातली जी बाई असते किंवा घरातला जो आपण होममेकर म्हणतो, जो इतरांसाठी जेवण बनवतो किंवा बनवते, तिला नेहमीच आपल्या फॅमिली मेंबर्सची काळजी राहते. तर अशा वेळेला आपण काय करू शकतो का? ॲक्च्युली पाहायला गेलं तर स्वतःला ती जागरूकता असणं खूप महत्त्वाचं आहे. पण कधीकधी जेव्हा असे एक्सेप्शन्स असतात, त्यावेळेला आपण त्यांना असंच सोडू न देता आपण त्यांच्यासाठी काहीतरी करू शकतो काय, ह्यावर विचार करायला हवा. तर तेच क्रिएटिव्ह माइंड जे आपण लहान मुलांसाठी वापरतो, त्याची आज जागरूकता आपण करायची आहे. तेच क्रिएटिव्ह माइंड आज आपण जागं करायचं आहे. आणि असेच मी तुम्हाला काही नुस्खे सांगणार आहेत, असेच काही ट्रिक्स सांगणार आहे. आणि माझ्या ह्या मदतीनं तुम्ही नक्कीच त्या तशा माणसाचं किंवा तशा तुमच्या एखाद्या फॅमिली मेंबरसाठी तुम्ही मदत करू शकता. तर समजा एखादा फॅमिली मेंबर तुमचा खूप असा जाड असेल किंवा त्याला आपल्या आरोग्याची काळजी नसेल, हे जे नुस्खे आहेत ते अशा लोकांसाठी असेल ज्यांना आपलं म्हणजे त्यांना तोंडावर ताबा नसतो. सो अशांसाठी आपण आज सुरुवात करूया. तर आता हे पहा, हे एक ताट आहे, ओके, हे एक आहे आणि माझ्याकडे अजून एक आहे, ओके. तर मी काय करते, कारण आमच्या घरीही अशी माणसं आहेतच, सो अशांसाठी मी असे ट्रिक्स वापरते. मी हे ताट न वापरता हे ताट वापरते किंवा हे ताट वापरते, डिपेंडिंग ऑन देअर एज, ओके. तर आपण समजा छोटं ताट का वापरावं, तर जेव्हा ताट मोठं असतं तेव्हा काय होतं, आपण सेम क्वांटिटी जेव्हा मोठ्या ताटात वाढतो आणि छोट्या ताटात वाढतो, त्यावेळेला काय होतं, कसं दिसतं आपल्याला, मोठ्या ताटात ती क्वांटिटी खूप कमी दिसते आणि छोट्या ताटात सेम क्वांटिटी पूर्ण ताट भरल्यासारखं वाटतं. त्यामुळे बऱ्याच वेळा काय असतं, हा सायकोलॉजिकल इफेक्ट असतो. बऱ्याच वेळा ताट भरलेलं आहे, आपण पोट भरून जेवल्यासारखं आपल्याला वाटतं. म्हणजे कधीकधी मोठ्या ताटामुळे लोक जास्त घेतात, त्यांना वाटतं कमी आहे आणि वाढ आणि वाढ, म्हणून आपण छोटं ताट वापरायचं. सो हा झाला खूप महत्त्वाचा नुस्खा. त्यानंतर आपण आता हा बघा, हा आहे चहाचा कप, हाही आहे चहाचा कप. तर बऱ्याच घरांमध्ये मी पाहिलेलं आहे, अगदी मोठे मोठे विचार न करता कप आणले जातात. नाही, प्रत्येक वस्तू आणताना मी तरी स्वतःच्या घरी खूप विचार करून आणते. तर हे मी कप कोणीतरी दिलेले आहेत म्हणून माझ्या घरी आहेत आणि हा मी कप स्वतः आणलेला होता. तर जर लहानच कप असेल तर त्याच्यामध्ये क्वांटिटी पण कमी मावेल, त्याच्यामुळे साखर क्वांटिटी तर कमी होणारच, प्लस आपल्याला आता भरपूर चहा पिल्याचा असा एक आनंद पण मिळून जातो. तर साखरेऐवजी आपण जर गूळ वापरलं तर अगदी जास्त चांगलं, कारण गूळ आणि साखरेचा चहा ह्यामध्ये काहीही फरक कळून येत नाही.
तर नक्की तुम्ही गूळ असं किसून जर एखाद्या डब्यात थोडं थोडं करून ठेवायचं, कारण कधी कधी वातावरणामुळे गूळ घट्ट होऊ शकतं किंवा थोडा वास येऊ शकतो. त्यामुळे थोडं थोडं किसून आपण एक तर बाहेर किंवा फ्रीजमध्ये पण ठेवू शकतो आणि आपण चहा पिऊ शकतो. तसंच आता हे पहा, सेम जर आमटी किंवा एखादी भाजी द्यायची असेल तर मी मोठी वाटी वापरते, किंवा जर मला खीर द्यायची असेल तर मी अशा छोट्या वाट्या वापरते. तर असे अगदी छोटे हे ट्रिक्स असतात. थोडं आपण लॉजिक वापरलं, थोडं आपण असं कॉमन सेन्स वापरला तर आपल्याला अशा बऱ्याच गोष्टी करता येतात अशा माणसांसाठी. त्यानंतर हे झालं आता ट्रिक्सबद्दल. आता मी ह्याच्या व्यतिरिक्त मी बऱ्याच वेळा सांगितलेलं आहे की आपण फिक्स टाईमवर जेवायचा प्रयत्न करायचा आहे. ते कोणाचं होममेकरच्या हातातच असतं ना, किती वाजता वाढायचं, किती वाजता काय करायचं. एक फिक्स टाईम ठेवा. बाहेरचा माणूस किती वाजता येतो आणि त्याप्रमाणे आपण जर एक फिक्स शेड्यूल जर ठरवलं, ह्या वेळेलाच हे करायचं आहे. जर त्यांना उशीर होत असेल तर लहान मूल आणि स्वतःसुद्धा आपण लवकर जेवून मोकळं व्हायचं आहे आणि त्या आल्यानंतर त्यांना एक ठराविक वेळेला वाढायचं आहे. त्यानंतर जेवल्यानंतर प्लीज झोपू नका, तुम्हीही झोपू नका आणि जे जाड असतील त्यांनाही झोपू देऊ नका. मी मागच्या बऱ्याच व्हिडिओमध्ये पण सांगितलेलं आहे की जर तुम्हाला थोडं डुलकी आल्यासारखं होत असेल, झोप येत असेल तर आपण सरळ बसून म्हणजे असं उशीला टेकून झोपू शकतो थोडा वेळ आणि मग 1-2 तासांनी आपण आडवं होऊ शकतो. पण मुळात आपण सवयच करून घेतलेली बरी की आपण काहीतरी ॲक्टिव्हिटी करायची, थोडा फॅमिलीला टाईम द्यायचा, आपण थोडं बोलायचं किंवा थोडा वेळ आपण टी व्ही पाहू शकता एकत्र, असं बरंच काही करता येतं. त्यानंतर बॅलन्स युअर मील्स. आता जेवण आपण बॅलन्स करायचं आहे, हेही मी तुम्हाला बऱ्याच वेळा सांगितलेलं आहे की समजा एखाद्या दिवशी आपलं जेवण जास्त झालेलं आहे असं वाटतं, जर आपल्याला बाहेर पार्टीसाठी गेलेलो असो तर आपण दुसऱ्या दिवशी एकतर उपवास करायचा आहे किंवा अगदी कमी खायचं आहे. आणि मुळात आपण पुन्हा हेवी काही जेवायचं नाही आहे. म्हणजे आज पण आपण पार्टीत काहीतरी खाल्लेलं आहे आणि दुसऱ्या दिवशी पण आपण चिकन मटन असं काहीतरी हेवी काहीतरी, नो, अजिबात नाही. अगदी त्यावेळेला आपण वरण भात किंवा अगदी साधं डाळ भात भाजी, मग त्यातही आपण भाताची क्वांटिटी थोडी कमी करायची आहे. तर असं आपण बॅलन्स ठेवायचा आहे. तर त्यानंतर आपण जे अगदी डीप फ्राय काही नाही करायचं आहे. अगदी आता समजा आपल्याला भजीच करायची असेल तर ते काय मी तुम्हाला शॅलो फ्राय करा असं म्हणणार नाही. सो एखादी गोष्ट जी अगदी टाळताच येत नसेल ती ओके, मग ती आपण कधी आठवड्यातून 1-2दा नाही तर अगदी कधीतरी आपण एक ठरवायचं आहे, 15 दिवसातून एकदा वगैरे ओके आहे. बाकीचे ज्या आपण मासे म्हणा किंवा कटलेट्स म्हणा किंवा चिकन फ्राय करतो, ह्या गोष्टी आपण शॅलो फ्राय करायचं आहे. म्हणजे अगदी तेल टाकून जरासं आपण जर नॉनस्टिकवर करता येत असेल तर नॉनस्टिकवर करा, म्हणजे थोडं तेलही कमी लागेल, किंवा आपल्या नॉर्मल तव्यावर आपण करू शकतो. त्यानंतर बऱ्याच वेळा मी पाहिलेलं आहे, जर कामाला जाणारी बाई थकून येऊन म्हणते ते म्हणतेच, पण इवन घरातल्या बायकांनासुद्धा हल्ली खूप तो एक ट्रेंड आलेला आहे म्हणूया किंवा एक सवय लागलेली आहे की अधूनमधून बाहेर जेवायला जायचं. तर ही गोष्ट ओके, म्हणजे मीही करते कधीतरी, पण अगदी चुकून. पण जर तुम्ही आता थोडा विचार केला की बाहेर जेव्हा आपण जेवायला जातो तेव्हा आपला पैसा तर वाया जातो, पण त्याहीपेक्षा जास्त जे त्यांनी तेल वापरतात, ज्यात स्वच्छता राखली जाते असेल का असं वाटतं का तुम्हाला? बाहेर कितीही मोठं हॉटेल असू दे, 5 स्टार असू दे, काही असू दे, पण जेवढी स्वच्छता किंवा जेवढ्या आपण कटाक्षाने काही गोष्टी करतो, जसं तेलाच्या बाबतीत, तिथं वारंवार सेम तेल वापरलं जातं. तळलं पुन्हा तेच ठेवतात आणि ते कसं वाया घालवतील आपलं तेल? हो ना, कारण त्यांचा तर पैसा वाया जाणार. तर एखाद्या वेळेला आपल्याला वाटलंच बाहेर जायचं तर आपण एक गोष्ट करू शकतो की आपण जर नॉनव्हेज खाणार असो, आपल्या जर मनात आलेलं आहे नॉनव्हेज खायचं, तर आपण थोडंसं काय ते चिकन किंवा मासे त्या दिवशी आणून अगदी फ्राय करून खाल्लं घरच्या घरी तर किती चांगलं. कारण बाहेरचं जेवण होता होईल तेवढं टाळा. आपण घरात कितीही गोष्टी अशा पाळल्या, कितीही चांगलं खाल्लं, कितीही व्यायाम केला आणि शेवटी जर तुम्ही आठवड्यातून 1-2 वेळा किंवा महिन्यातून 7-8 वेळा जर बाहेर जात असाल तर सगळं वाया जातं. सगळं खरंच तुम्ही खरंच विचार करा ह्या गोष्टीवर, आणि ती सवय जर तुम्हाला टाळता येत असेल तर अगदी चांगलं, आणि जर नसेल तर ॲटलिस्ट आपली फ्रिक्वेन्सी तरी कमी करा. म्हणजे जर तुम्ही महिन्यातून 5-6 वेळा जात होता तर महिन्यातून एखादा वेळ ओके, ते पण सुद्धा फ्राईड वगैरे खाणं थोडं टाळाच.
त्यानंतर आपण काय करू शकतो, स्मॉल पोर्शन्समध्ये त्यांना द्यायचं आहे. म्हणजे जेव्हा ताटात आपण वाढतो तेव्हा आपण भात जर पसरून वाढला तर काय होतं, सायकोलॉजिकली काय वाटतं आपल्याला, डोळ्यांना तर दिसते की भरपूर वाढल्यासारखं होतं की नाही. तसं आपण मुलांवर हे सगळं वापरतो, पण मोठ्यांवर का नाही. तर भात वगैरे आपण पसरून हे करायचं आहे, असं थोडं लूज करायचं आहे भाताला आणि पसरायचं आहे. आणि मग भाजी वगैरे जास्त वाढू शकता. आणि जर तुम्ही काकडी, गाजर, बीटरूट, कांदा, टोमॅटो असं काही ते कोशिंबीर वगैरे आपण जास्त प्रमाणात वाढली तर काय होईल, ते पोटावर त्यांचं भरून जाईल आणि मग पुन्हा मागायची वेळ येणार नाही. त्याच्यामुळे त्यांनाही कुठेतरी समाधान लाभेल. सो ह्या अशा जर नुसक्यांनी आपलं जर पोटही भरत असेल आणि कुठंतरी त्या बाईला, घरच्या बाईला किंवा होममेकरला सुद्धा समाधान मिळत असेल की बाबा हा माणूस, आपला फॅमिली मेंबर आता व्यवस्थित जेवत आहे, त्याला चांगलं पोषण मिळत आहे किंवा कमी जेवत आहे, तर किती चांगलं. माझ्या स्वतःच्या घरातलं मी तुम्हाला एक सांगेन की मी खूप लिमिटेड फूड बनवते. आम्ही तिघेच राहतो, ठीक आहे. तिघांसाठी जास्त बनवणं पण योग्य नाही, पण तसंही बऱ्याच घरातनं एक गोष्ट पाहिली जाते की त्यांनी भरपूर बनवतात. म्हणजे अगदी पोटभर खायला पाहिजे किंवा अन्न कमी पडू नये रे बाबा, म्हणजे ते चांगलं नाही. असे काही आपल्या डोक्यात काही गोष्टी फिट केलेल्या आहेत आपल्या मागच्या माणसांनी किंवा आपल्या आईवडिलांनी, आजी आजोबांनी, पण त्या चुकीच्या आहेत. कारण जर आपण कमीच स्वयंपाक केला तर त्यांना सांगतानाच पहिली सांगायचं, हां एवढं केलं आहे, एवढं वाढलेलं आहे, पुन्हा मागायचं नाही. थोडं ठेवायचं. म्हणजे अगदी एखाद्या मुलाला जर काही ते खीर जर जास्त आवडत असेल तर ओके, थोडंफार आपण जास्त करू शकतो. पण अगदी जास्त प्रमाणात मग काय होतं, खूप केलेलं आहे म्हणून ते संपवण्यासाठी मग आपण घेत बसतो. मग हे चूक आहे. किंवा बऱ्याच बायका आपलं जेवणात वाढून घेताना खूप घेणार आणि संपत नाही म्हणून मग नवऱ्याच्या ताटात वाढणार आणि मग नवरा जाड व्हायला आहे असं आपण त्यांनाच म्हणतो. मग हे चुकीचं आहे. थोड्या सवयी ह्या बदला प्लीज. आणि बघा तुमच्या आयुष्यात किती बदल घडतो. तुमच्या फॅमिली मेंबरच्या, तुमचा नवरा असेल किंवा तुमचे सासरे असतील, सासू असतील, दीर असतील, जे कोण असतील त्यांच्याही आयुष्यात नक्कीच बदल पडेल आणि सगळेजण सुदृढ व्हाल. तर हीच माझी आशा आहे आणि ह्यासाठीच तर हे व्हिडिओज बनवते की कसं माझ्यामुळे की तुमच्या आयुष्यात थोडा का असेना जर बदल घडत असेल तो माझ्यासाठी खूप आनंदाची गोष्ट असणार आहे. सो प्लीज बदल करा आणि निरोगी राहा. धन्यवाद.